नमस्कार मंडळी, चला आज पाहूयात कमाल अशी पावभाजीची रेसिपी इथं बनवायला सुरुवात करूयात। इथे मी थंडीमध्ये भेटणारी सर्व फ्रेश अशा भाज्या घेतल्यात कट करून, ते एका कुकरमध्ये ॲड करूयात। त्यासोबत पावभाजी मसाला आणि बटर ॲड करून घ्यात आणि पाणी ॲड करून घेऊयात आणि ह्याला आपण 3 शिट्ट्या काढून घेऊयात। खूप भरला आहे ना कुकर, पण डोंट वरी, एकदम स्लो गॅसवरती शिजवून घ्या। त्यानंतर एका कढईमध्ये बटर ॲड करूयात, त्यासोबत तेल ॲड करून घेऊयात। त्यामध्ये कांदा छानपैकी परतून घेऊयात। त्यानंतर याच्यामध्ये जिरा आणि अद्रक लसूणची पेस्ट ॲड करून घेऊयात आणि सर्व छानपैकी शिजवून घेऊयात। सर्व शिजून झालं की त्यानंतर याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार आणि टोमॅटो छान पूर्णपणे शिजेपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत। त्यानंतर याच्यामध्ये आपण सर्व मसाले म्हणजे लाल तिखट मसाला, काश्मीरी मिरची पावडर आणि पावभाजी मसाला ॲड करून घेऊयात आणि सर्व परतून घेऊयात। त्यानंतर आता ह्यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली भाजी आहे ती आपण सर्व ॲड करून घेऊयात। सर्व छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि मॅशरने आपण मस्तपैकी मॅश करून घेणार आहोत। मी भाज्या सर्व मोठ्या ठेवते थोड्याशा, जेणेकरून खाताना थोडी मजा येते। त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करून घेऊयात आणि सर्व छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून थोडंसं शिजवून घेऊयात। त्यानंतर आपली पावभाजी तयार होते। तर यामध्ये आता मी थोडंसं बटर आणि कोथिंबीर ॲड करून घेतो आहे आणि इथे आपली पावभाजी तयार आहे मंडळी। कमाल दिसते आणि एक नंबर टेस्ट आली, नक्कीच ट्राय करा। आता एका पॅनमध्ये बटर ॲड करून घ्या, त्यामध्ये थोडीशी पावभाजी आणि कोथिंबीर ॲड करून सर्व मिक्स करून घेऊयात। इथे मी 2 पाव स्लाइस करून घेतले आहेत। आता हे आपण यामध्ये ॲड करूयात आणि दोन्ही बाजूला बटर लावून मस्तपैकी शेकून घेऊयात आणि इथे आपले कमाल अशी पावही तयार आहेत। तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा, लाईक करा, कमेंट करा आणि मला फॉलो करायला विसरू नका।